तुळशीचे आरोग्यदायी फायदे. तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म व्हायरल बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग रोखून डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे डोळ्यांची जळजळ देखील शांत करते आणि तणाव कमी करते. तुळशी एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आणि तोंडी जंतुनाशक आहे. तुळशीचे झाड, ज्याला पवित्र तुळस वनस्पती म्हणून ओळखली जाते, तुळशीच्या झाडाला हिंदू धर्म आणि आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. हे झाड खूप पवित्र मानले जाते आणि बहुतेक वेळा भारतीय घरे आणि मंदिरांमध्ये आढळते. तुळशीच्या झाडाबद्दल येथे आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. तुळशीच्या झाडाला शास्त्रोक्त पद्धतीने ओसीमम गर्भगृह किंवा ओसीमम टेन्युफ्लोरम असे म्हणतात. हिंदू धर्मात तुळशीला भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांच्याशी संबंधित एक पवित्र वनस्पती मानली जाते. ही वनस्पती सभोवतालचे शुद्धीकरण करते असे मानले जाते आणि बहुतेकदा धार्मिक विधी आणि समारंभामध्ये तुळशीच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते व तुळशीच्या पानाचा वापर पण केला जातो. तुळशीचा आयुर्वेदिक औषधांमध्ये त्यांच्या विविध आरोग्य फायद्यांसाठी वापर करण्याचा दीर्घ इतिहास आहे. असे मानले जाते की तुळशीच्या झाडामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत की जे श्वसन समस्या, पचन, तणाव आणि बऱ्याच काही आजारांवर मदत करू शकतात. त्याची पाने विविध हर्बल उपचार आणि चहामध्ये वापरली जातात. तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिशन आणि विटॅमिन्स असतात. दररोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 1 किंवा 2 तुळशीची पाने चावली अथवा चघळली तर याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. अनेक हिंदू कुटुंबांच्या अंगणात किंवा एखाद्या समर्पित परिसरात तुळशीचे रोप असते. त्या झाडाला रोज पाणी घालून पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाजवळ भक्त तुळशीला पवित्रता, भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की ते सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मक प्रभावांना दूर करते. तुळशीच्या विविध जाती आहेत, ज्यात हिरवी पाने रामा तुळशी आणि जांभळी पाने कृष्णा तुळशी या जातींचा समावेश आहे. या दोन्ही तुळशीच्या रोपांना पवित्र मानले जाते. भारतातील काही प्रदेशांमध्ये तुलसी विवाह नावाची परंपरा आहे, जिथे तुळशीच्या रोपाचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह विधीपूर्वक साजरा केला जातो. हे सहसा हिंदू महिन्याच्या कार्तिक, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या तेजस्वी अर्ध्या 11व्या किंवा 12व्या दिवशी होते. तुळशीच्या पानांचा वापर काही वेळा स्वयंपाकात केला जातो. विशेषतः दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये विविध पदार्थ आणि चटण्यांमध्ये चव वाढविण्यासाठी होतो. तुळशीच्या पानांमधून एक आनंददायी सुगंध उत्सर्जित होतो, म्हणूनच ती अगरबत्ती आणि आवश्यक तेले बनवण्यासाठी देखील वापरली जाते. त्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वामुळे तुळशीचे भारतात आणि त्यापलीकडे अनेक ठिकाणी संवर्धन आणि वाढ केली जाते. या वनस्पतीचे संरक्षण आणि वाढीसाठी प्रयत्न केले जातात. एकंदरीत तुळशीचे झाड केवळ त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठीच पूज्य नाही, तर त्याच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी आणि सुगंधी गुणांसाठीही त्याचे महत्त्व आहे. भारतातील लाखो लोकांच्या हृदयात आणि जगाच्या इतर भागांमध्ये जेथे हिंदू धर्म पाळला जातो, तेथे तुळशीच्या रोपाला विशेष स्थान आहे. धन्यवाद.